श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आपल्या रेड चिली चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण रेसिपीमध्ये बघणार आहोत स्ट्रीट फूड पावभाजी रेसिपी. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया. त्यासाठी सर्वप्रथम मी इथे 5 बटाटे घेतलेले आहे. ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि कुकरला टाकून घेतलेले आहे. त्यामध्ये मी एक छोटा तुकडा घेतलेला आहे फ्लॉवरचा. तो पण मी कुकरमध्ये टाकून घेतलेला आहे. त्यात बुडेल इतकं पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला कुकरचं झाकण लावून याच्या मीडियम गॅसवरती 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. इथे मी 5 ते 6 लोकांसाठी भाजी बनवते आहे जेवणासाठी, ब्रंच म्हणून. त्यासाठी इतके मी प्रमाण घेतलेलं आहे. कुकरच्या शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया. इथे मी कढई घेतलेली आहे. त्यामध्ये मी 3 चमचे तेल टाकून घेतलेले आहे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये 1.5 चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे. मोहरी छान तडतडल्यानंतर आपल्याला त्यात जिरे टाकायचे आहे. जिरेही आपल्याला छान तडतडू द्यायचे आहे. आपली जिरे मोहरी तडतडती आहे तोपर्यंत आपण बघूया आपण बाकीचे काय काय साहित्य घेतलेले आहे. इथे 3 मीडियम साईजचे टोमॅटो घेतले एकदम बारीक चिरून. 3 सिमला मिरची घेतल्या आहे बारीक साईजच्या. मोठ्या असतील तर तुम्ही 2 घेऊ शकता. 1 वाटी सोललेले वाटाणे घेतलेले आहेत आणि 2 मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि आलं लसूण पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपली जिरे मोहरी छान तडतडली आहे. फोडणी छान आपली होणार आहे. त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया. कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे गुलाबी रंगावर. इथे तुमच्याकडे जर ओले वाटाणे नसतील तर तुम्ही वाळलेले वाटाणे रात्री भिजत टाकायचे आणि सकाळी आपण कुकरला जे बटाटे आणि फ्लॉवर लावलेले आहेत त्यामध्ये आपण ते वाटाणे छान शिजवून घ्यायचे आहेत. आता इथे आपला कांदा परतून झालेला आहे. त्यामध्ये आता आपण आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहोत आणि तीही आपण छान परतून घेणार आहोत जेणेकरून त्याचा कच्चापणा पूर्ण निघून जाईल. आता आपण इथे वाटीभर वाटाणे घेतलेले आहेत आणि तेही आपण कांद्यामध्ये टाकलेले आहेत. आता आपल्याला ते छान परतून घ्यायचे आहे आणि सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत. तुम्ही जर ओले वाटाणे घेणार नसाल तर ही स्टेप इथे स्किप करू शकता. आता हे वाटाणे पटकन शिजावे, पटकन सॉफ्ट व्हावेत, पटकन मऊ व्हावे त्यासाठी आपण इथे एक अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला मीठ टाकल्यानंतर हे छान हलवून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यामुळे आपला वाटाणा पटकन सॉफ्ट होईल. त्यानंतर आपल्याला एक 5 मिनिट झाकण ठेवायचे आहे. झाकण ठेवल्यानंतर पटकन ते सॉफ्ट होतील. आपले वाटाणे सॉफ्ट झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये सिमला मिरची टाकून घ्यायची आहे आणि ती आपल्याला छान परतून सॉफ्ट करून घ्यायची आहे. इथे माझा सिमला मिरची टाकल्याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे तर माफ करा. आता आपण यात सर्व स्पायसेस टाकून घेणार आहोत. इथे मी एक पॅकेट घेतलेलं आहे पावभाजी मसाल्याचं, म्हणजे 2 चमचे पावभाजी मसाला आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर आहे आणि अर्धा चमचा हळद पावडर आहे. हे सर्व मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घ्यायचा आहे. तोही आपल्याला ह्या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे. आता आपला टोमॅटो छान परतून झालेला आहे. आता आपण स्मॅशरच्या साहाय्याने आपण ही सर्व भाजी स्मॅश करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला सर्व स्मॅश करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे आता ह्यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि एक 5 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे जेणेकरून आपली भाजी एकदम एकजीव होईल आणि तेल पण सुटेल.
2 ते 3 मिनटं झालेले आहे. बघू शकता इथे आपलं तेलही सुटलेलं आहे. आता आपण शिजवलेला बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे, तो आपण आता त्यात टाकून घेणार आहोत. बटाटा टाकल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. बटाटा छान मिक्स झालेला आहे. आता आपल्याला त्यात पाणी टाकून घ्यायचं आहे. आवश्यकतेनुसार आपल्याला जसं घट्ट पातळ हवी भाजी त्यानुसार आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे. आता त्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. मीठ टाकल्यानंतर आपल्याला मीडियम फ्लेमवरती ही भाजी 5 ते 7 मिनटं छान उकळून घ्यायची आहे. इथे आपली भाजी 5 ते 7 मिनटं छान उकळून झालेली आहे. वरती आपल्याला तेलही आलेलं आहे. घट्ट पातळ तुम्हाला हवी तशी तुम्ही करू शकता. छान शिजलेली आहे आपली भाजी, एकदम एकजीव झालेली आहे. आता आपली भाजी तयार आहे. आता आपण त्यात वरतून कोथिंबीर टाकूया आणि सर्व करूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.